काय ग सुनबाई, तुला काय कामधंदा आहे का नाही? फोन बघत बसती, कामधंदा सोडीची बसती, फोन बघत व्हायची काम करून घे. ठीक आहे सासूबाई. अगं सुनबाई, काय करती? अहो सासूबाई, पोहे आवडत नाही म्हणून खीर बनवते. काय बाय जीवच चोचलं, काय नाटकं करायची ना तुझ्या आईच्या घरी करायची. या घरात जे बनवू ना तेच खावा लागन. ठीक आहे सासूबाई. अगं सुनबाई, कुठं निघाली? अहो सासूबाई, माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, तिकडे चालले मी. बाहेर चालली खुशाल ड्रेस घालून चालली? ही नाटकी इथं नाही चालायची. जायचं तर गप साडी घालून जायचं, नाही तर घरात बस. काय हो सासूबाई तुमचं, हे नको करू ते नको करू, हे नको घालू ते नको घालू, आज एकदाच होऊनच जाऊ द्या. सासूबाई, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय ते सांगा बरं, मी कसं वागायचं तेही सांगा बरं. या घरात मी लग्न करून आले, पळून नाही. माझी मर्जी नाही, माझी आवड निवड नाही. अगं सुनबाई, आमच्या काळात असं नव्हतं. जशी सासू म्हणत तसं करावं लागायचं. अहो सासूबाई, तुमचं पटतंय मला, पण आता काळ बदललाय. आणि हो सासूबाई, काळानुसार बदलायला आपण शिकायला पाहिजे. आम्ही आता शिक्षण घेतले घरात बसून राहण्यासाठी नाही, 2 पैसे कमावण्यासाठी. आणि 2 पैसे कमावले तर आपल्याच घराला हातभार लागतो ना. तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण आम्हाला सुद्धा आमचं स्वातंत्र्य भेटलं पाहिजे ना. आता तुमच्या सासूने जसं तुम्हाला वागवलं तसंच तुम्ही मला वागवणार. पुढे हीच परंपरा चालू राहिली तर कसं होणार आता सासूबाई? आणि सासूबाई, याच्यामध्ये तर आपल्या घराचं नाव कमी तर होत नाही. आणि उद्या सर्वच लोक मला माझ्या नावाने नाही तर तुमच्याच नावाने ओळखतात. अगं सुनबाई, तुझ्या आई बापांनी हे शिकवलं मोठ्याला उलट फिरून बोलायचं? अहो सासूबाई, याच्यात उलट फिरून बोलण्याचे काहीच प्रश्न येत नाही. आणि प्रत्येक आई बापांना वाटतं का आपला मुलगा मुलगी चांगलं शिकून चांगल्या पदवीवर काम करावं, चांगली नोकरी करावं. त्याच्यामध्ये आई बापांचा काय दोष आहे हो? सासूबाई, तुम्ही तुमच्या सासूपणामुळे एका मुलीचा स्वतंत्र जगण्याचा हक्क हिसकावून घेताय. अगं सुनबाई ग, माझी चुकी झाली. माझी सासू माझ्या बरोबर वागत होती, तशी मी प्रयत्न करत होते या बरोबर वागायचं. अगं सुनबाई, झालं ते गेलं, सोडून दे. जर तुझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला. ठीक आहे सासूबाई.